बघा मित्रांनो, या साईडला पाळणे वगैरे लावलेले आहेत आणि बाहेरच्या साईडला लहान मुलांचे खेळणे फुगे. लहान लहान मुलं घरी सुद्धा उड्या मारतात आणि महोत्सव मध्ये सुद्धा उड्या मारतात. हे अशा प्रकारे आपल्या आगरी समाजाची संस्कृती दाखवण्यात आलेली आणि वगैरे आहेत ना. हे आगरी समाजामध्ये आम्हाला नवरा नाणवताना नवरी नाणवताना लागतात. सर्व प्रकारचे आपल्या आगरी समाजातील पूर्ण फावडा असू दे, टिकावा असू दे, कुदळ असू दे, हे सर्व दाखवलं. म्हणजे ही आहे आमची संस्कृती. हे शेतकऱ्याचे अवजार आहेत. जय शिवराय, जय शंभूराजे. भावांनो, सुबोध ब्लॉग अँड फिटनेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी चाललो आहे बदलापूरला चालू आहे आगरी महोत्सव. हा आगरी महोत्सव 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर असणार आहे आणि टायमिंग असणार आहे संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत. आपल्या आगरी समाजातील संस्कृती आणि आपल्या आगरी समाजातील कार्यक्रम हे इकडे दाखवण्यात आलेले आहेत. आणि पहिल्या दिवशी पुरुषा खाली जे भारुड वगैरे व्हायचे ते भारुड वगैरे दाखवण्यात येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी आगरी समाजातील जे कार्यक्रम आहेत ते दाखवण्यात येणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी बॉलिवूड नाईट असणार आहे. 3 दिवस आगरी महोत्सवमध्ये फुल टू धमाल असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आगरी महोत्सव कसा आहे आपल्या बदलापूरचा हे तुम्हाला बघायला मिळणार. चला आता पटापट मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला बदलापूरच्या आगरी महोत्सवच्या एंट्री समोर. मित्रांनो, आपण आगरी महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर आलेलो आहेत आणि इकडे बघा आगरी महोत्सवची गेटची एंट्री. आज पहिला दिवस आहे आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात मागच्या साईडला तर इकडे पाळणे वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात तर लहान मुलांचे खेळणे वगैरे लावण्यात आलेले आहेत. आणि आता आपले वारकरी संप्रदाय आहेत ते येणार आहेत, त्याची दिंडी वगैरे आणि त्यांच्या हस्ते आपल्या आगरी महोत्सवाची शुभारंभ होणार आहे. तर चला कशा प्रकारे आपल्या आगरी महोत्सवाचा शुभारंभ असणार आहे हे जरा बघूया. आमच्या गावातले नारायण दंडे यांची सुद्धा भेट झाली इकडे आणि आमच्या गावकरी मंडळी सगळीकडे आहेत आणि आमचे वारकरी संप्रदाय हे सुद्धा इकडे आहेत. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. भावांनो, बघा किती सुंदर आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हा डेकोरेशन खूप छान केलं गणपती बाप्पाचा. आणि इकडे साईडला आमच्या आगरी समाजातील जे नाणे वगैरे आहेत लग्नासाठी, नाणे पाठ वगैरे हे सर्व दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघा आतमध्ये असे हे नाणे वगैरे आहेत ना. हे आगरी समाजामध्ये आम्हाला नवरा नाणवताना नवरी नाणवताना लागतात. ही संस्कृती आहे आमची, कारण हे आम्हाला लागतात लग्नाच्या टायमाला. आणि आई एकविरा मंदिर सुद्धा समोर दाखवलेलं आहे. आणि इकडे साईडला जी उखळ दाखवलेली, उखळ सुद्धा मुसळ आणि उखळ ही दाखवलेली. याच्यामध्ये पूर्वी आम्ही भात वगैरे टाकून भात वगैरे पूर्णपणे भरडायचो. ही अशी पद्धत आहे इकडे. आणि इकडे साईडला बघा मटके वगैरे ठेवलेले आहेत. हे मटके वगैरे पाणी थंड करण्यासाठी पहिले वापरायचे. आता फ्रीज वगैरे आले म्हणून लोक फ्रीज वगैरे वापरतात. पूर्वी असं नव्हतं. आणि इकडे साईडला बघा जाता दाखवलं आहे. जात्यामध्ये पीठ वगैरे दलायचो, म्हणजे जे आपले भात वगैरे कण्या वगैरे आपल्याला असतील त्यांच्यापासून पीठ कसं तयार करायचं. तर हे जाता इकडे दाखवलेलं आहे. या जात्यापासून पहिले पीठ तयार करायचे. आता चक्की वगैरे आली, शॉर्टकटमध्ये लोक जातात चक्कीवरती दळून वगैरे आणतात. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी हाच एक पर्याय होता आणि हे घरगुती होतं, लाईटीवरती नव्हतं. जेवढे आपण हातामध्ये फिरू, जेवढं दलता येईल तेवढं दलता येईल असे दलायचे. आणि इकडे साईडला बघा पाटा वरवंटा लावलेला आहे. पूर्वी मिक्सर नव्हता, त्यावेळेला काय आम्ही
हे हातामध्ये वाटण वगैरे वाटायचो आणि खूप टेस्ट यायची या गोष्टीला. आणि पूर्वीच्या काळात घरं वगैरे कशी होती हे पूर्ण दाखवण्यात आलेले आहेत आणि कशा प्रकारे लोक राहायचे. पुढे रांजण ठेवलेली आहे, म्हणजे घरात मोठी जास्त माणसं असतील त्यावेळेला कसं फ्रीज वगैरे नव्हता पाणी स्टोरेजसाठी, तेव्हा म्हणजे अशी रांजण भरून ठेवायची आणि हा पाणी खूप थंड राहायचा. मग पूर्ण आपली फॅमिली सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी वगैरे प्यायला ही रांजण कामा यायची. पूर्वीच्या काळामध्ये भात वगैरे झोडून आणला तर अशा प्रकारे भात झोडल्यानंतर निघायचा आणि मग या भाताचा आपण कंगा वगैरे लावायचो. त्याच्या अगोदर जो पण आपण शेतामध्ये भात वगैरे केला असेल तर तो आपण आपल्या देवासमोर ठेवायचो. शेतकरी बळीराजा हे सर्व करायचं आणि अशाच प्रकारे इथे पण केलेलं आहे. आणि इकडे आपले शिवसेनेचे आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे यांचा आपला दर्शन झालेलं आहे. आणि इकडे बघितला ज्ञानेश्वर महाराज आपल्याला बघायला मिळाले. ज्ञानेश्वर महाराजांची एक मस्तवी केलेलं आहे आणि मागे आपले विठुराया विठ्ठलाचं पण दर्शन झालं आज. खरंच आमच्या आगरी महोत्सवामध्ये सर्व प्रकारच्या आगरी संस्कृती दाखवण्यात आलेल्या आहे. इकडे बघा सर्व प्रकारचं इथं सूप ठेवलेलं आहे, म्हणजे भात वगैरे आपल्याला फुनायचा असेल तर याच्यामध्ये पूर्वी फुनायचे आणि पूर्ण भात साफ करायचे. मागे टोपला आहे, टोपल्यामध्ये पूर्वी बाजार आणायचे, टोपला डोक्यावर घेऊन जायचे भाजीपाला घेऊन आणि येताना त्याच टोपल्यामध्ये बाजार वगैरे घेऊन यायचे. आणि समोर तुळशी वगैरे असे तुळस वगैरे इकडे दिलेली आहे, बघितला तुम्ही. आणि पुढच्या साईडला बैलगाडी आणि आपले सर्जा राजा हे सुद्धा दाखवलेले गेलेले आहेत. आणि इकडे हा मीठ, खारा मीठ, तर हा जसा मीठ यायचा ना ओरिजिनल पद्धतीने तोच मीठ आहे इकडे. आणि हा बुतारा इकडे दाखवलेला आहे, बुताऱ्यामध्ये अंगणा वगैरे साफ करायचे, झाडू वगैरे दाखवलेली आहे. आणि इकडे सर्व प्रकारच्या बघा जोगली दाखवलेली आहे, तई दाखवलेली आहे आणि इकडे बुतारी दाखवलेली आहे. सर्व काही दाखवलेलं आहे. इकडे सुपली दाखवलेली आहे, गमेला दाखवलाय. या गमेल्यामध्ये रेती वगैरे भरायची असेल त्यावेळेला कामा यायचा. इथं पोलीपाट दाखवलाय, सोवा दाखवलाय, तवा दाखवलाय, मोरवी दाखवले आणि आई एकविरा सुद्धा दाखवले. आई एकविराचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. तर आमच्या आगरी भाषेमध्ये झीट बोलतात का, हा झीट लावायचो. आता तुम्ही बघा गेट बनवता, कंपाऊंड करता आणि गेटच्या पुढं म्हणजे गेट बोलता, त्यावेळेला हे प्रकार नव्हतं. त्यावेळेला काय करायचं, काट्यांची वय करायची आणि समोर एक झीट लावायचा. तर हा हे झीट आहे, तो गेटाचं काम करता पूर्वी. आणि इकडे बघा खापरीच्या भाकरी पहिले आम्ही बनवायचो चुलीवरती, यांना खूप चांगली चव यायची. तर खापरी दाखवलेली आहे, चूल दाखवलेली आहे आणि या आपल्या कार्या दाखवल्या, ज्या कार्या मोऱ्या जंगलातून आणा यांच्यापासून म्हणजे मस्तपैकी आपला जेवण वगैरे बनायचा हे सगळं झालं आहे. आणि इकडे बघ टिपरी, बारकी टिपरी असायची आणि मोठी पायली असायची, हे सुद्धा दाखवलेलं आहे. इकडं लाखाडी दाखवलेली आहे आणि कालवट. म्हणजे कालवटचा खूप महत्त्व आहे आगरी समाजामध्ये. लोकांना माहितीचा इतिहास करणे माहीत नाही, पण आम्हाला खूप आवड आहे आमची संस्कृती दाखवायला. चालणे दाखवले, गहू चावल धरण्यासाठी चालणे आणि मागं जाळा दाखवलेला आहे, मासे वगैरे मारायचो. आणि इकडे आसू दाखवलेली आहे, पांढरा दाखवला आहे. पूर्वी कशी कोंबड्या अशा घरात असतील त्याने अंडी दिली तर पांढऱ्यामध्ये बसून ते अंडे वगैरे खुरकुरती बसायची आणि कोंबड्या अंड्या वगैरे फोडायची. आणि तिकडे बघितलं बघा इरली पण दाखवले. पावसाळी पहिले शेतावरती भात वगैरे लावायला जायचो, त्यावेळेला काय होतं की पाटणावरती रेनकोट वगैरे छत्री वगैरे कोण घेत नव्हतं, ते इरली घ्यायचे. तर इरली घेऊन अशा प्रकारे भात वगैरे लावला जायचा पावसाळी. आणि इकडे बघा इथं पाक सुद्धा दाखवला आहे, याला आम्ही पागेर बोलतो. ह्यो पागून जे मासे असे पकडले जायचे आणि मग बाजारामध्ये विकायला न्यायचे. आणि इकडे कासरा दाखवला आहे, मुसकी दाखवले. ही आमच्या आगरी समाजाची संस्कृती, आमच्या बैलांना लागणारे दावणी, कासरं, मुसकी हे सर्व इकडे दाखवण्यात आलेलं आहे. आणि इकडे साईडला तुम्ही पुढे आलात तर हे बघ भुरावणा दाखवला आहे. पूर्वी म्हणजे कसा अंगणासमोर माती वगैरे असायची तर तिला पूर्ण लेवल करून चोपण्यासाठी भुरावणा कामा यायचा. आणि इकडे दाखवलेला आहे पंजा, हा पाला वगैरे भरायला कामा यायचा पंजा. इथं हातोडी दाखवलेली आहे, काटेशिवली दाखवलेली, म्हणजे सर्व प्रकारचे आपल्या आगरी समाजातील पूर्ण फावडा असू दे, टिकावा असू दे, कुदळ असू दे, हे सर्व दाखवले. म्हणजे ही आहे आमची संस्कृती. हे शेतकऱ्याचे अवजार आहेत, यांच्यापासून आम्ही शेतीवारी करायचो आणि आमचा घरदार चालवायचो. आणि इकडे बघा पुढे भुसा पण दाखवला आहे. मासे पकडण्यासाठी भुसा वगैरे असायचा, तो भुसा वगैरे पाण्यात सोडायचा, मग तिकडे मल्याचे मासे, शिंगट्याचे मासे असे पकडले जायचे या भुशामध्ये. आणि मागं जो कंगा दाखवला आहे, जो पण भात वगैरे आम्ही शेतामध्ये तयार करायचो आणि झोरल्यानंतर जो भात तयार आपल्याकडे यायचा तो वर्षावरचा साठा या कंग्यामध्ये व्हायचा. आणि इकडे निसन वगैरे दाखवले, आसू वगैरे दाखवले आणि पेंड्याचं माचोंड वगैरे दाखवल्यात, म्हणजे बैलांना हे माचोंडे कामा वगैरे यायचे. हे अशा प्रकारे आपल्या आगरी समाजाची संस्कृती दाखवण्यात आलेली आहे.
तर हे बघा, ही आहे आमच्या आगरी समाजाची संस्कृती कशी होती हे तुम्हाला दाखवण्यात आली. तिकडून आपण पुढच्या साईडला जे पण जे खाण्यापिण्याचे जे स्टॉल आहेत ते कव्हर करणार आहोत. आता इकडून तुम्ही आतमध्ये आलात तर समोरच्या साईडला एक लोणच्याचं स्टॉल आहे राजस्थानी फिक्स. तर सर्व प्रकारचे लोणचे वगैरे दाखवण्यात आलेले आहे. खूप साऱ्या प्रकारच्या चटण्या वगैरे, आवळ्याचा मुरब्बा वगैरे दाखवलेला आहे आणि लोणचे वगैरे दाखवण्यात आलेले आहे. बघा किती असे सुंदर असे लोणचे लावलेले आहेत. मिक्स लोणचे, सर्व प्रकारचे लोणचे हे आहेत. सर्व प्रकारचे लोणचे इकडे दाखवण्यात आलेले आहेत. मिरचीचा लोणचा झाला, करवंदांचा लोणचा झाला, मिक्स लोणचा झाला. दादा, आपल्याकडे जे लोणचे आहेत हे लोणचे तुम्ही इकडे लावल्यात, या लोणच्यांच्या किमती काय असणार आहेत? 100 ते 200 रुपये पाव असे लोणचे असणार या स्टॉलवरती. या दादांचं स्टॉल होतं. आणि इकडचा जयपुरी दिलखुश मुखवास हा एक स्टॉल आहे या दादांचं. आणि इथं सर्व प्रकारचे पान मसाले इकडे लावलेले आहेत. सर्व प्रकारचे सोप इकडे लावलेले आहेत. भाऊ ऐका ना, या सर्व प्रकारचे सोप लावले कसे पाव दिले? या 100 रुपये का 100 ग्राम है? 100 रुपयाची 100 ग्राम असणार आहे. आणि या साध्या सोप वगैरे भाजलेल्या आहे, कशा लावल्या तुम्ही? 100ला 100 ग्राम असणार आहेत या सोप वगैरे. 100ला 100 ग्राम आहे. आणि ही आंबोडी कशी दिली? 10 रुपये एक. हां, 10 रुपये एक. 10 रुपयाला एक असणार आहे आंबोडी. आणि हे पान मसाले कसे दिले? सेम प्राइस है. 100 रुपये 100 ग्राम. इकडे तुम्ही लावलेले सर्व पान मसाले तुम्हाला 100 रुपये 100 ग्राम असणार आहेत. या दादांचं स्टॉल होतं. एका बॉल मध्ये 5 ग्लास पडायचा. 5 ग्लास पडला 200 रुपये बक्षीस भेटणार तुम्हाला. एका बॉलमध्ये 5 ग्लास पाडायचे. मागे लावले ते 5 ग्लास आहेत, एका बॉलमध्ये पाडायचे. 200 रुपये बक्षीस. नाहीतर कुठला पण गिफ्ट लावलाय तो गिफ्ट तुम्ही घेऊ शकता. हा एक स्टॉल आहे इकडे. आणि समोरच्या साईडला अजून एक स्टॉल आहे. इकडे लहान मुलांचं खेळण्याचं स्टॉल आहे. इकडे पुन्हा त्याच्यामध्ये हे बघा लहान मुलं वगैरे खेळतात इकडे. हे बघा, लहान मुलांनी एक गेम जिंकलेला आहे. तेव्हा लहान मुलगा हा गेम खेळत होता आणि नेमकीच बॉल त्याच्यावर टाकलं आणि तो जिंकला. टेडी बेअर जिंकलेला आहे. आता आपण पुढच्या साईडला जाऊया. असेच लहान मुलांचे गेम्स इकडे दिले, रिंगचे गेम दिलेले आहेत. हे बघा कसे लहान मुलं गेम टाकलं. हे बघ, हे लहान मुलं हा गेम खेळताना इकडे गेलेला आहे. हा एक गेम आहे. ते रिंग्स वगैरे त्या बिस्किट पुड्यांच्या वरती या ते आकडे टाकले 50, 100, 200 याच्यावरती टाकायच्या. आपली रिंग त्यावरती पडली तर तेवढी अमाऊंट दिली, तेवढे अमाऊंटचे पैसे आपल्याला मिळणार. या दादांचा स्टॉल होता. पुढच्या साईडला शूटिंग गनचं एक स्टॉल आहे. इकडे आपण गन घेऊन ते बलून्स वगैरे फोडू शकतो. हा एक स्टॉल आहे इकडे साईडला. आणि इकडे साईडला बघितला, इकडे समोर साईडला बघितला तर अजून एक स्टॉल आहे स्टेशनरी वगैरे आणि लहान मुलांना शाळेत लागणारे खोडलबर्स वगैरे, शॉर्पनर वगैरे हे इकडे लावलेले आहेत. आणि यांची प्राईस इकडे 10 रुपये असणार आहे. हे बघा. आणि इकडे कंटिन्यू इकडे लावले. आणि पुढच्या साईडला बघितला तर 20 रुपये किंमत असणार आहे. आणि इकडे पुढच्या साईडला गेला तर अजून 30 रुपये 40 रुपये अशी किंमत असणार आहे. आणि इकडे साईडला बघितला तर एक किचनचं स्टॉल आहे. या किचनची जी किंमत आपली 40 रुपये असणार आहे. बघा किचन एकदा बघून घ्या. हे किचनचं स्टॉल आहे. या किचनच्या स्टॉलवरती या किचनची किंमत 40 रुपये असणार आहे. आणि पुढच्या साईडला आपण आला तर पुढच्या साईडला ट्रेंडिंगला आलेल्या पानपट्ट्या वगैरे यांची किंमत 100 रुपये असणार आहे. आणि खूप साऱ्या अशा रस्त्या आहेत त्यांची किंमत, कंपास वगैरे आहेत त्यांची किंमत 100 रुपये असणार या स्टॉलवरती. तर आपण पुढे जाऊया. पुढच्या साईडला बघितला तर एक लेडीजच्या पर्स एक स्टॉल आहे. इथं सर्व प्रकारच्या लेडीजच्या पर्स वगैरे लावलेल्या आहेत. दादा पर्स कशी दिली? 200 रुपये. कुठली पण घ्या, कुठली पण पर्स घ्या, 200 रुपये असणार आहे. बघा कुठली पण पर्स घ्या, याच्यापैकी सर्व 200 रुपये किंमत असणार आहे. आणि इकडे साईडला बघितला लेडीजच्या घंटनचं एक स्टॉल आहे. या ताईंचा स्टॉल आहे. आणि या ताईंच्या स्टॉलवरती घंटणी वगैरे बघून घ्या, पैसे वगैरे बघून घ्या. खूप साऱ्या प्रकारचे पेंडन्स घंटणी बेंटेकच्या इकडे दिलेल्या आहेत. आणि या ताई काय किंमत असणार आहे? 100, 150, 200 जशी घ्याल तशी पेंडल आणि घंटांची किंमत या ताईंचं स्टॉल होतं. पुढच्या साईडला सर्व प्रकारच्या पापड्या दिलेल्या आहेत, कुड्ड्या दिलेल्या आहेत. बघा हे सर्व प्रकारच्या पापड्या आणि कुड्ड्या 60ला 1, 100ला 2 असणार आहेत. या दादांचं स्टॉल आहे इकडे. आणि समोर साईडला गेलात आणि समोर बघितलात तर वॉटर बॅग्स, मुलांना बाटल्या, वॉटर बॅग्स, या शेकर, हे खूप सारे प्रकारचे शेकर सगळे दिलेले आहेत. दादा कशी दिली बाटली? हा 120 रुपयाला असं आहे बघा.
छान जे तुमच्या मुलांना तुम्ही वॉटर पॅक देत असाल, बाटली वगैरे देत असाल, तर अशा प्रकारची बाटली आहे. लॉक वगैरे होते आणि तो बटन आपला खोलते. 120 रुपयाला असणार आहे. आणि या स्टीलच्या वगैरे या कशा दिल्या दादा? ह्या 150 रुपयाला असणार. ज्या स्टीलच्या आहेत त्या 150 रुपयाला असणार आहेत. बघा ही क्वालिटी 150 रुपये असणार आहेत. आणि ह्या 120ला असणार आहेत. म्हणजे 120 ते 150 रुपये बाटल्या आणि वॉटर बॅग्स आणि शेकर यांची किंमत होती या स्टॉलवरती. कसं पाव दिलं मित्रा? 70 रुपये 80 रुपये पाव. इकडे ज्या मिठाई सर्व अशा लावलेल्या आहेत ते 70 रुपये 80 रुपये पाव असे असणार आहेत. या दादांचं स्टॉल होतं मिठाईचं. आता आपण पुढच्या साईडला जाऊया. आणि समोर बघितलात तर लेडीजच्या चप्पल वगैरे, सँडल वगैरे या सर्व प्रकारच्या चपली सँडल्स लावलेल्या आहेत. ताई कशी दिली? 150 150 रुपये. म्हणजे कुठली पण घ्या 150 रुपये. इथे कुठली पण घ्या 150 रुपये असं आहे बघा. डिझाईनमध्ये सुद्धा आहेत आणि साध्या पण आहेत. जशी घ्याल तशी आहेत. सर्व प्रकारच्या चपली इकडे 150 रुपयाला असणार. या दादांचं आणि या ताईंचं स्टॉल होतं. चला पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला बघितला तर सर्व प्रकारचे कुरकुरे आपल्याला भेटायला भेटणार. कसं दिलं? 20 रुपये. कुठलं पण घ्या, कुठले पण घ्या 20 रुपयाला असणार आहे. एकच भाव 20 रुपये. या ताईंचा दादांचा स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. कुठली पण वस्तू घ्या 70 रुपये. पेंडंट घ्या, कानातले घ्या, या गळ्यातले जे हार्स आहेत ते घ्या. कुठले पण घ्या 70 रुपये असणार आहे. आणि इकडे साईडला तुम्ही बघितला तिकडे साईडला पुन्हा लहान मुलांच्या खेळण्याचा एक स्टॉल आहे. हे आपण कव्हर करणार आहोत. कसं दिलं? 100 रुपये. हे कसं दिलं? 50 रुपये. बघा 50 रुपये 100 रुपये. आणि हे कसे दिले? 100 रुपये. कुठलाही मोठा खेळणा घेतला तर 100 रुपये असणार आहे. आणि साप वगैरे घेतले तर 50 रुपये असणार आहे. आणि खूप सारे असे खेळणे आहेत. 50 100 50 100 अशी किंमत असणार आहे या स्टॉलवरती. त्या दादांचं स्टॉल होतं. आणि इकडं साईडला पुन्हा एक लहान मुलांचं खेळण्याचं स्टॉल आहे. आणि गदे वगैरे इकडे दिलेले आहेत. आणि फॅन आहे. आणि ह्याच्यामध्ये फुगे वगैरे सोडायचे असतात ते. दादा हे कसे दिला? 20 रुपये. बघा मार्केटमध्ये बाहेर 30 ते 40 रुपयाला भेटतात, तिथे 20 रुपये. आणि हे गदे वगैरे कसे दिले? 50ला. हे 50ला असणार आहेत. आणि हे 20 रुपयाला असणार आहेत. म्हणजे आता हे बघा इथे खूप सारे असे खेळणे आहेत. हे 50 ते 100 अशी किंमत असणार इकडे. हे 30 रुपयाला असणार आहेत. हे गोंडे वगैरे असणार ते 30 रुपयाला असणार आहेत. हे बघा 30 रुपये असणार आहे. यांची सर्वांची किंमत मागे दिलेली आहे. बघा खूप साऱ्या अशा वस्तू दिलेल्या आहेत. 30 रुपये असतात, 30 रुपये 40 रुपये अशा होणार. जसे फॅशनेबल घेऊ तशी किंमत जास्त असणार आहे. 50 रुपये. या ताईंचे स्टॉल होते. पुढच्या साईडला सर्व प्रकारचे लेडीजचे ड्रेस वगैरे असतात ते ड्रेसचं स्टॉल आहे. आणि इकडे सॅम्पल्सला ड्रेस वगैरे लावलेले आहेत. आणि खूप सारे कलरफुल ड्रेस इकडे लावले आहेत. टॉप वगैरे लावलेले आहेत. ताई टॉप वगैरे लावले त्यांची किंमत वगैरे काय असणार आहे? 250 पासून स्टार्ट आहे. आणि लास्ट 250 पासून तर 350 पर्यंत या टॉपची किंमत असणार आहे. खूप सारे टॉप साईडला बघितला तर पुन्हा एक लोणच्याचा स्टॉल आहे. इथं सर्व प्रकारचे लोणचे तुम्हाला बघायला मिळणार. यांचा लोणच्यांचा स्टॉल आहे. भाऊ कसे लोणचे कसे भाव दिले? 100 रुपये पाव किलो. 100 रुपये घ्या पाव किलो. हे कुठले पण लोणचे तुम्ही घ्या 100 रुपये पाव किलो असतात लोणचे. आणि पुढच्या साईडला गेला तर सत्यम चूरण मुखवास यांचा एक स्टॉल आहे. हे सुद्धा आपण पाहू. इकडे सर्व प्रकारचे पान मसाले इकडे दिलेले आहेत. दादा हे सर्व प्रकारचे पान मसाले तुम्ही इकडे दिलेले आहेत. 100 प्लस व्हरायटी आहे. 100 रुपये 100 ग्राम. 100 रुपये 100 ग्राम सर्व पान मसाल्यांची किंमत असणार आहे. हे काय दादा? लहान मुलं खातात ती जेली कशी दिलेली? कशी? 100 रुपये 100 ग्राम असणार. बघा लहान मुलांची जेली वगैरे आहेत. पायनॅपल वेलची सर्व प्रकारचे माउथ फ्रेश आहेत. हे माउथ फ्रेश कसे दिले? 20 रुपये. या दादांचा स्टॉल होता. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. युनिक काहीतरी इकडं बघायला भेटलं या स्टॉलवरती. राष्ट्रीय धर्मगुरू रामदास बाबा चौधरी यांचा सन्मान. सर्वांची किंमत 100 रुपये असणार. 100-200 रुपये अशी असणार. कानातले वगैरे लावलेत बघा. महाराजांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कलरफुल कानातले आहेत. आणि सर्व युनिक प्रकारचे आहेत. बघू शकता या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी
आपण एक 100 रुपये विशेष सन्मान किंमत असणार आहे घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी त्या आपल्याला स्टॉलवरती खूप सारे बघायला अतिथी म्हणून भेटले. जे लाभलेले आहेत खूप सारे पेंडेंट्स कोकण शिक्षक विभाग मतदारसंघ आणि लहान मुलींचे लोकप्रिय entries वगैरे आहेत, ते दमदार दाखवले आमदार आहेत. आदरणीय त्या साईडला ज्ञानेश्वरजी बारखू म्हात्रे खूप मोठा सरांचा स्टॉल आहे. सन्मान या आणि ठिकाणी इकडच्या साईडला सेल हरिभक्त लागलेला परायण आहे. लक्ष्मण सर्व भोसले वस्ता 20 रुपयाला असणार आहेत. पहिले किंमत वगैरे बघून घ्या. 20 रुपये असणार आहे. आणि इकडे 20 रुपयामध्ये काय काय असणार आहे ते बघून घ्या. बघा मोत्यांच्या माळा वगैरे इकडे दिलेल्या आहेत. किचन्स दिलेले आहेत. आमदार सरांचा सन्मान या ठिकाणी हेडफोन्स वगैरे दिलेले होतोय. आहेत. आणि पुढे बघितलं तर कानातले पण भारी भारी दिलेले आहेत 20-20 रुपयाला. हे सर्व 20-20 रुपयाला असणार आहेत. तसेच सन्माननीय संजयजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे कानातले असणार त्यांचाही आहेत. सन्मान या ठिकाणी आणि होईल. चापकाटे वगैरे महेशजी असणार मोठे यांचे आहेत शुभ मध्ये. हस्ते. कसं दिलंय? 20 रुपये. कुठलं पण घ्या 20 रुपये. कुठलं पण घ्या 20 रुपये. म्हणजे तुम्ही हेडफोन्स घेतली, कानातले घेतले, या किचन घेतला, हे सर्व 20 रुपयाला असणार आहे. बागडा फ्राय 120 रुपये असणार आहे. लॉलीपॉप 220 रुपये असणार आहे. आणि इकडे पापलेट फ्राय 300 रुपये असणार आहे. कोलंबी फ्राय 150 रुपये असणार आहे. आणि सुरमई फ्राय 300 रुपये असणार आहे. आणि सुकटीची चटणी सुद्धा दिलेली 180 रुपयाला असणार आहे. इकडे बघा कोलंबी पापलेट 250 रुपये असणार आहे. चिंबोरी इकडे चिंबोरी बघा दिलेली आहे. चिंबोरीची किंमत 200 रुपये असणार आहे. कोंबडी वडे इथे 50 रुपयाला दिलेले आहेत. आणि डाल वजडी इकडे दिलेली आहे ती 180 रुपयाला दिलेली. आणि इकडे चिकन थाली इकडे दिली ती 250 रुपयाला दिलेली. आणि मटन थाली सुद्धा 350 रुपयाला दिलेली. या अशा प्रकारे प्लेट्स वगैरे आहेत. ह्या आपल्या गावकऱ्या भाऊंचं एक स्टॉल होतं. बघितलं आता पुन्हा एक थालीपीठचं एक स्टॉल आहे. बघा अशा प्रकारे थालीपीठ तयार होतात. हे थालीपीठ तयार आहे ना. भाऊ थालीपीठ कशी दिली? 152 पीस येईल, ठेचा लोणचं येईल त्याच्यात. अच्छा 150 म्हणजे 150 रुपयाला 2 पीस येणार. ठेचा लोणचा येणार. आणि हे वांग्याचं भरीत आहे ना? हा वांग्याचं भरीत भाकर आहे, वांग्याचं भरीत आहे. झुणका आहे, झुणका आहे. आणि ही खटाची आमटी. खताची आमटी आपल्या पोळीबरोबर खायला. पोळी कशी दिली आपण? बघा अशा प्रकारे पोळी मला एक येईल. 150 रुपयाला एक. या एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या असतात. किती मोठी पोळी आहे बघा. एक माणसाला संपणारच नाही आहेत. ही एवढी मोठी पोळी 150 रुपयाला. आणि आमटी असणार आहे. या दादांचं स्टॉल. पोटभर जेवण ढेकरतीत घरच जावा. काय असं काय विशिष्ट आपल्याकडे? आपल्याकडे कोंबडी वडे स्पेशल कोंबडी वडे तर बघा मालवणी जेवण आहे. सगळ्या प्रकारचं मालवणी जेवण आहे आपल्याकडे. आणि शिंपली मसाला, खेकडा मसाला, कोलंबी मसाला, कोलंबी थाळी, याच्यासोबत फ्राय पीस पण येतो. कोलंबी फ्राय थाली आहे. फ्राय पीस पण येतो. मटन थाली आहे, मच्छी थाली आहे. आणि सर्व प्रकारच्या थाळ्या इकडे लावलेल्या आहेत. आणि त्याची किमती वगैरे लावल्या आहेत. बघून काय एकदा तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा मटन मसाला 300 रुपये असणार आहे. सुका चिकन 250 रुपये असणार आहे. चिकन मसाला 200 रुपये आहे. कलेजी मसाला 200 रुपये असणार आहे. जवला मसाला 180 असणार आहे. वजडी मसाला 250 रुपये असणार आहे. चिकन 250 रुपये असणार आहे. आणि कोलंबी मसाला 250 रुपये असणार. आणि खेकडा बघा खेकडा 300 रुपये असणार आहे. आणि शिंपली मसाला इथे शिंपली आहेत मस्त की हे बघायला भेटत नाही. शिंपली मसाला 220 रुपये असणार आहे. आणि मोठी कोलंबी 350 रुपये इकडे असणार आहे. आणि पापलेट कढीसुद्धा आहे इकडं 220 रुपयाला. आणि बागडा इथे 180 रुपयाला. आणि इकडे लॉलीपॉप 200 रुपयाला असणार आहेत. आणि वडे 60 रुपयाला. कलेजी पेटा फ्राय आणि चिकन फ्राय कलेजी पेटा फ्राय कसा दिला? 250 रुपये आणि 250 रुपये. हे 250 कलेजी पेटा फ्राय. स्टार्टर आयटम असतात. आणि खिमा पाव, जवला पाव, कलेजी पाव, खिमा पाव, जवला पाव हे सर्व 40 रुपये असणार आहे. आणि अशा प्रकारे तयार होणार आहेत. मस्त तयार केलेलं आहे. या दादांचं हे स्टॉल होतं. आणि या दादांच्या स्टॉलवरती या जेवणाच्या प्लेटच्या प्राईस वगैरे आपण बघितल्या. आता पुढच्या साईडला जाऊया. हा सर्व ड्राय फूड इकडे A1 क्वालिटीचे लावलेले आहेत. आणि आता आपण त्याच्याकडून जाणून घेऊ त्यांच्याकडे काय काय आणि त्यांच्या या प्लेटची किंमत वगैरे काय. दादा आपल्याकडे काय काय? राइट नाउ फर्स्ट ऑफ ऑल गुड इवनिंग टू एवरीवन. जूस बॉक्स में इस वक्त जो अवेलेबल चीज़ें हैं वो है जूसेस, शेक्स, स्मूदीज. आपका नॉनवेज में बिरयानी आ गया, कश्मीरी कबाब आ गया. नाउ द मेन मोटो ऑफ RJB इज राइट नाउ इस ओकेशनली जो आगरी महोत्सव चल रहा है उसका मेन बेनिफिट उठाने का ये है कि सीजनल फूड्स को हमने ज़्यादा फोकस किया है. दबा के खाइए, यहाँ पे आइए, उसको हम वेराइटीज़ में आपके सामने सर्व करेंगे ताकि आपको भी अच्छा लगेगा. यस दिस इज़ गाजर का हलवा. गाजर का हलवा कैसा है? प्योरली होममेड रहता है और इसको सब हम बनाते हैं घर पे प्योरली. और प्योरली देसी घी में बनता है, ये गाय के देसी घी. कैसा दिया? ये आपको आ जाएगा 100 रुपीज़. 100 रुपयाला गाजराचा हलवा दिलेला आहे इकडे. आणि इकडे हे दिलेलं आहे
दिस इज आपका पाइनएप्पल फ्लेवर सूजी, पाइनएप्पल फ्लेवर सुजी दिलेलं आहे. हे सुजीचं का प्लेट कैसे दिया आपने? ये 100. ही पण 100 रुपये असणार आहे. आणि हे इकडे काय दिलेलं आहे? दिस इज रबड़ी, रबडी होममेड रबड़ी. आधा किलो का है ना? ये आधा किलो का. आधा किलो कैसा दिया रबडी? आपको आ जाएगा 485. 485. ओरिजिनल दुधापासून रबडी बनवलेली आहे बघा. हे काश्मीरी कबाब आहेत, 100 रुपयाला 4 पीस असणार आहेत. आणि रशियन कबाब दिलेले आहेत, हे बी 100 रुपये में 4 पीस रहेगा. Yes. हे पण 100 रुपयाला 4 पीस असणार आहेत. आणि लॉलीपॉप वगैरे आहेत. हे लॉलीपॉप वगैरे कसे दिले? लॉलीपॉप आएगा 250, 6 पीसेस. 250 रुपयाला 6 पीसेस आणि लॉलीपॉप पण मोठे आहेत. आणि इकडे बिर्याणी दिस वगैरे. इज बिरयानी. बिर्याणी प्लेट कशी दिली? फुल प्लेट आपको आ जाएगा 250. फुल प्लेट तुम्हाला 250 रुपयाला येणार आहे. आणि प्लेट पण त्यांची खूप मोठी आहे बघा कशा प्रकारे भरून देतात. 250 रुपयामध्ये जी प्लेट आपल्याला भरून देणार ती खूप मोठी प्लेट असणार आहे. बघितलं तुम्ही, या दादांचं हे स्टॉल होतं आणि या दादांच्या स्टॉलवरती काय काय व्हरायटी होत्या आणि त्यांची किंमत काय होती आपण बघितली. चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया. आपण कोंबडी वडे 250 रुपये असणार आहेत. कुट मटन इथे 280 रुपये लावलं आहे. सुरमई थाली 450 रुपये लावलेली आहे. चिकन थाली 300 रुपये लावलेली आहे. आणि पापलेट थाली 450 रुपये लावलेली आहे. आणि इकडे चिकन मसाला 200 रुपये असणार आहे. हे कोलंबी मसाला 250 रुपये असणार आहे. आणि कोलंबी बिर्याणी 300 रुपये असणार आहे. आणि सुका चिकन 250 रुपये असणार आहे. आणि चिकन बिर्याणी 250 रुपये असणार आहे. आणि कोलंबी थाली तिथे 400 रुपये असणार आहे. मटन थाली 380 रुपये असणार आहे. इकडे बघा जवला फ्राय इकडे 180 रुपये असणार आहे. आणि इकडे सुरमई फ्राय ही 350 रुपये असणार आहे. आणि इथं पापलेट फ्राय 400 रुपये असणार आहे. बागडा 180 रुपये असणार आहे. आणि बोंबील फ्राय 200 रुपये असणार आहे. तर आणि इकडच्या साईडला सर्व प्रकारच्या मच्छा वगैरे इकडे ठेवलेल्या आहेत. मस्तपैकी मॅरिनेशन करून ठेवलेल्या आहेत. समोर तयार करतात. आणि इकडे बघा जवल्याची चटणी खिमा इकडे दिलेला आहे. आणि इकडे वरती किंमत वगैरे लावली 40 रुपये. या दादांचं ताईंचं स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. कुलर पिझ्झा आहे, मोमोज आहे, बर्गर आहे, ब्राउनी केकसुद्धा आहे. या ताईंचं स्टॉल आहे. या स्टॉलवरती खूप साऱ्या व्हरायटी इकडे बघायला भेटणार आहे आपल्याला. सर्वांची किंमत 100 रुपये असणार आहे. या दादांचा आणि ताईंचं स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. तर बाय काय किंमत आहे आपल्या प्लेटची? एकदम रिझनेबल. डायरेक्ट बोटीतनं आपल्या प्लेट मध्ये आलेले आहे ते. एकदम चिंबोरी कशी दिली? चिंबोरी चिंबोरी 200ची प्लेट आहे. हा. फ्रान्स बिर्याणी कशी दिली बा? प्रॉन्स बिर्याणी पण 300 रुपये प्लेट, पण डिस्काउंट लावून 200ला. मांदेली फ्राय कशी दिली बाई? मांडेली फक्त 50ला. अच्छा. मच्छी करी कशी दिली? मच्छी करी रावस करी आहे ती 200ची आहे. अच्छा. इथं सुरमई फ्राय कशी लावले बा? सुरमई फ्राय आहे 500 रुपये. अच्छा. पापलेट फ्राय कसं लावले? पण 500 आला. पापलेट 500. बांगडा फ्राय 100ला. बोंबील फ्राय 100ला. भाकरी कशी लावली? 50. 50 रुपयाला भाकरी लावली. इथं रावस फ्राय 100 रुपये. आणि आपली केली फ्राय तर कशी आहेत? केली भरलेली 100ला. बघितला आपल्या बनी मस्त की गाणं बोलला आणि आपल्या सर्व प्लेटच्या किमती वगैरे सांगल्या. कोकोनट शेक आहे, स्ट्रॉबेरी शेक आहे. हे सर्व प्रकारचे शेक्स इकडे मिळून मिळतील तुम्हाला या दादांच्या स्टॉलवरती. काय काय किंमत असणार आहे शेकची? कोकोनट शेकची किंमत असणार आहे 200 रुपये. आणि स्ट्रॉबेरीची किंमत असणार आहे 150 रुपये. बघा या किमती वगैरे होत्या या स्टॉलवरती. पुढच्या साईडला पुन्हा बर्गर, खिच्चा पापड, नूडल्स, ग्रेव्ही मंचुरियन, ड्राय मंचुरियन, दाबेली याचा एक स्टॉल आहे. आणि पुढच्या साईडला बघितला तर बालाजी आगरी खानावल इकडे एक आपण आलेलं आहे. इकडे साईडला आपल्या भावांचा स्टॉल आहे. इकडच्या साईडला आपण आलेलो आहेत. सगळं आपल्या गावकरी मंडळी इकडे आलेले आहेत आगरी उत्सवमध्ये आनंद घ्यायला. आणि इकडे आगरी पद्धतीचं जे जेवण आहे हे सर्व प्लेटवर लावलेले आहेत. आणि त्याच्या किमती वगैरे लावलेल्या आहेत. मटन थाली 350 रुपये असणार आहे. चिकन मसाला 200 रुपये असणार आहे. सुका मसाला 250 रुपये असणार आहे. कोलंबी मसाला 300 रुपये असणार आहे. चिंबोरी मसाला 350 रुपये असणार आहे. सुरमई मसाला 350 रुपये असणार आहे. आणि बागडा मसाला 200 रुपये असणार आहे. आणि पापलेट फ्राय हा 350 रुपये असणार आहे. आणि बोंबील फ्राय हा 150 रुपयाला असणार आहे. इकडे बघितला मांदेली फ्राय इकडे 100 रुपयाला दिलेला आहे. दाल मुंडी 200 रुपयाला इकडे दिलेली आहे. बघितला पाया सूप वगैरे 250 रुपयाला दिलेला आहे. आणि कोलंबी मसाला 250 रुपयाला दिलेला आहे. आणि जवला चटणी 100 रुपयाला दिलेला आहे. लॉलीपॉप हा 200 रुपयाला दिलेला आहे. बघा या सर्व प्रकारचं जेवण जे आगरी पद्धतीचं लावलेलं आहे यांच्या किमती वगैरे तुम्हाला दाखवल्या. आणि प्लेट कशा होत्या या तुम्हाला दाखवल्या. या सर्व आगरी पद्धतीच्या जेवणाचा आनंद घ्यायला आमच्या गाववाले इकडे आलेले आहेत. आता हे ह्या प्लेटचा मस्तपैकी आनंद घ्यायला थांबलेले आहेत. तर चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया.
भाऊस लोकांनी मस्तपैकी आनंद घ्यायला लावलाय. आणि इकडे समोर बघितला, इकडे बघा ना मस्त तंदुरी लॉलीपॉप इकडे मस्तपैकी लावलेले आहेत. आणि इथं मस्त तंदूर लावलेली इकडं. बाय कशी दिली? 100ला एक स्टिक असणार आहे बघा. या आपल्या बनीजचं स्टॉल आहे, मस्त एकदम मस्तपैकी लावलेलं आहे या बनीज. आणि आपल्या दादूचा एक स्टॉल आहे, 100 रुपये किंमत असणार आहे या स्टॉलवर. पाण्याकडे जाताना इकडं गन शूटिंगचा एक गेम आहे. या गनमध्ये आपण बबल्स वगैरे जे फुगे वगैरे आहेत ते फोडायचे. आणि इकडं साईडला जे बाहेर बघितलं तसं गेम आहे, म्हणजे ते बॉल्स वगैरे सोडायचे. ज्या नंबरवरती बॉल्स जाणार 3 नंबरची गिफ्ट आपल्याला मिळणार अशा प्रकारे. आणि समोर साईडला आपण गेला तर अजून एक गेम आहे रिंगचा, तो गेमचा रिंगसुद्धा असणार आहे. रिंग्स वगैरे त्या पैशांच्या नोटीवर टाकायच्या, ज्या नोटीवरती पडली ती नोट आपली. आणि पुढे साईडला अजून एक आहे जसं तरी मध्ये इकडे सगळीकडे असतो त्याच प्रकारचा एक गेम आहे. या मटक्याचा गेम आहे. या मटक्यामध्ये बॉल वगैरे टाकायची, म्हणजे एक बॉल गेला तर 1 नंबरचा गिफ्ट असेल तो भेटणार. 2 बॉल गेले 2 नंबरचा गिफ्ट भेटणार. 3 बॉल गेले तर 3 नंबरला जे गिफ्ट आहे मोठे मोठे ते मिळणार. हा एक गेम आहे. आणि पुढच्या साईडला जत्रेमध्ये ज्या असतात गन शूटिंग, म्हणजे त्या गिफ्टवरती माचीस ठेवलेली आहे. ज्या गाडीवरती माचीस आहे ती माचीस जर आपण उडवली ती आपल्याला बक्षीस भेटणार. असं एक गेम असणार आहे. आणि पुढच्या साईडला गेला तर ह्या फुटबॉलमध्ये आपले जे मागचे ग्लास आहेत ते 5ही ग्लास पाडायचे. 5ही ग्लास पाडले तर आपल्याला जे गिफ्ट लावले तिकडं कुठलाही गिफ्ट आपण घेऊ शकतो अशा प्रकारे. आणि पुढच्या साईडला इकडे बघितलं तर खूप सारे असे पाळणे आहेत. आणि इकडे साईडला तुम्ही बघितला तर इकडे जम्पिंग जॅक दिलेले आहेत. तिथे लहान लहान मुलं मस्तपैकी जम्पिंगचा आनंद घेतात. लहान लहान मुलं घरी सुद्धा उड्या मारतात आणि महोत्सवमध्ये सुद्धा उड्या मारतात. घरची माणसं इकडे घेऊन आलेले आहेत त्यांना मस्तपैकी त्यांच्या शरीराचा जो आनंद आहे ना, हा आनंद कुठे बघायला मिळत नाहीये. लहान मुलं जत्रेमध्ये जातात त्या खूप आनंदी असतात. आणि पुढे साईडला बघितला तर अजून एक पाळणा लावलेला आहे, त्यात पण लहान लहान मुलं मस्तपैकी आनंद घेतात. आणि समोरच्या साईडला यावर्षी अजून एक गेम आणलेला आहे, मोठा पाळणा लावलेला आहे. या पाळण्यामध्ये बसून हा पाळणा पूर्ण वरतीपर्यंत जातोय. हा एक पाळणा इकडे आणलेला आहे. आणि आता समोर आपण जाणार आहोत. समोर साईडला खूप सारे पाळणे आहेत, ते सर्व आपण कव्हर करणार आहोत. आता इकडे साईडला गेला तर अजून एक लहान मुलांचा अशा प्रकारे पाळणा असणार आहे. आणि इकडे साईडला अजून लहान मुलाचा अजून एक असणार आहे. हा एक पाळणा आहे समोर साईडला, लहान मुलं मस्त खेळ. आणि इकडे मिकी माऊसचा एक गेम आहे. इकडे जाऊन पोरं मस्त आनंदी होतात, इकडून सोडत जातात ना वरती उड्या मारत जातात. हा एक गेम आहे लहान मुलांचा. आणि आमचे मित्र बंधू इकडे भेटलेले आहेत, प्रफुल वगैरे. कोण एकटा आले का वहिनी आले? कोण आलाय? एकटा आले का वहिनी आले? किती गोड आहे तू. हाय, कधी आला? आता झाला. हे बघ आपला मित्र प्रफुल आलेला आहे, वहिनी आलेली आणि दिदी सुद्धा आलेली छोटीशी. इकडे आपला देवीदास पाटील, इकडे वहिनी बघ काय बोलते. आहे काय वहिनी आहे, देवीदास पाटील आहे. ए पाटील काय ए आगरी महोत्सव मध्ये आपला भाऊस आलेला आहे ना, भाऊचा पोरगा आलाय मस्त आहे की. अरे हाय कर काका ना. हाय मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.